तर राहुल गांधी काय म्हणतात आपण बघूयात, कारण राफेलच्या कथित प्रकरणावर राहुल गांधींनी सरकारवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे। राफेल प्रकरणासंदर्भात पंतप्रधान पळ काढतायत असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केला। प्रधानमंत्री जी राफेल डिबेट से भाग गए। अरुण जेटली जी ने लंबा भाषण दिया, गाली दी मुझे, मगर जो सवाल हैं उनका जवाब नहीं दिया। राफेल प्रकरणाच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे अमरावतीतली, कारण आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची सभा होती। आपल्याला माहिती आहे याआधी त्यांच्या 3 सभांना परवानगी नाकारण्यात आलेली होती। काही वेळातच ही जाहीर सभा होणार आहे। अमरावती पोलिसांनी या सभेला परवानगी दिलेली आहे। मुंबई, पुणे, लातूर इथे परवानगी नाकारण्यात आलेली होती। एक मोठा मंच तिथे उभारण्यात आलेला आहे आणि तब्बल 1 लाखपेक्षा जास्त लोक या सभेला येतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवलाय। आज अमरावतीच्या या सायन्स कोर मैदानात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची जाहीर सभा आहे आणि या जाहीर सभेची आपण तयारी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या जाहीर सभेची तयारी झालेली आहे। या ठिकठिकाणी या ठिकाणी निळे झेंडे लावण्यात आलेले आहे, खुर्च्यांची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे आणि विशाल काय असा मंच उभारण्यात आलेला आहे आणि या मंचावर मोठ्या प्रमाणात मोठं बॅनर लावण्यात आलेला आहे। अजूनही या ठिकाणी तयारी सुरू आहे। खरं तर ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना लातूर, मुंबई आणि पुणे या ठिकाणी सभा नाकारल्यानंतर अमरावती सभा सुद्धा होती की नाही होत याकडे खरं तर संशयास्पद रीतीने पाहिलं जात होतं। मात्र काल अमरावतीचे पोलीस आयुक्त यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला परवानगी दिलेली आहे आणि दुपारच्या दरम्यान दुपारी 2 वाजता चंद्रशेखर आझाद यांची या ठिकाणी सभा होणार आहे। चंद्रशेखर आझाद अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे। नेमकं चंद्रशेखर आझाद या सभेत कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करते, काय सांगणार आहे याकडे खरं सगळ्यांचं उत्सुकतेनं पाहणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आणि आता बातमी आहे पुण्यातली, मनसैनिकांनी नेमकं काय केलं आपण जाणून घेणार आहोत। आक्षेपार्ह मजकूर टाकलेला होता एका तरुणानं राज ठाकरेंच्या पेजवर, एका सोशल मीडियावर, आणि त्याची शिक्षा आता मनसैनिकांनी या तरुणाला दिल्याची माहिती कळते। 50 उठाभाषा काढण्याची शिक्षा या तरुणाला देण्यात आलेली आहे। सोशल मीडियावर त्यांनी ज्या पद्धतीने टीका केलेली होती त्याबद्दल त्याला माफी देखील मागायला सांगण्यात आली। असभ्य वक्तव्य करेल, कोणी राजसाहेबांबद्दल उलट बोलेल त्याला अशी शिक्षा करा। आता फक्त खळखटाक न मारता, कारण मराठी माणूस जाईल, मराठी मुलगा म्हणून त्याला न मारता अशा पद्धतीने सांगतो 50 मार 500 मारतो रोज। घर चालू आहे 25, 26, एवढी मस्ती नाही 27, 28, 29, 30 दम खाऊ दे कानाला हात लाव, कानाचा हात नको काढू। आणि मग राजसाहेब माझं चुकलं, 34 चुकलं जोरात परत असं होणार नाही। नाही मार बाबा पहिल्यांदा। पुढची बातमी आहे घाटकोपरमधली। मुंबईत घाटकोपर इथल्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांना हुसकावण्यासाठी पोलीस गेले होते आणि या पोलिसांना मुजोर फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केलेली आहे। प्रकरणी पोलिसांनी तक्रार केली आहे। 3 फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। सय्यद या फेरीवाल्याला अटक करण्यात आलेली आहे। दोघांचा शोध अजूनही पोलिसांकडून घेतला जातोय।